घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 21 नोव्हेंबरच्या भागात ज्यावेळी जानकी गाड्या पुसत असते इतक्यातच तिथे सारंग ऐश्वर्या आलेले असतात. ज्यावेळी सारंगचं लक्ष जानकीकडे जातं तेव्हा त्याला मोठा धक्काच बसतो. सारंग जानकीची ती अवस्था पाहता त्याला रडूच आवरत नाही. तो रडायला लागतो. तेव्हा मुद्दाम ऐश्वर्या सहानुभूती दाखवते आणि ती सारंगला विचारते की काय झालं. जानकी वहिनींची ही अवस्था पाहून तुम्हाला खूप जास्त वाईट वाटतं आहे का? तेव्हा सारंग ऐश्वर्याला सांगतो की जानकी वहिनीला हे काम अजिबात शोभत नाहीये ऐश्वर्या. तेव्हा ऐश्वर्या त्याच्या मनात जानकीबद्दल विष पेरते. जानकी त्या दोघांकडे दुर्लक्ष करून स्वतःचं काम करायला लागते. ऐश्वर्या सारंगला म्हणते की खरं तर जानकी वहिनींनी त्यांना न शोभणारं काम आधीच केलं आहे. त्यांनी आपल्या नानांना जिन्यावरून ढकलून मारण्याचा प्रयत्न केला. आज आपल्या नानांवरती जी वेळ आली आहे ना ती फक्त आणि फक्त या बाईमुळे. सारंगला जानकीबद्दल खूप वाईट वाटत असतं. ऐश्वर्या मुद्दाम त्याच्या मनात विष पेरायला लागते. ती सारंगला पुढे सांगते की यांना ही अशी सगळी कामं करायची काय गरज आहे सारंग? ओ यांना कुस्तीमध्ये जिंकल्याचे 1 लाख रुपये मिळाले होते ना, मग काय गरज आहे अशी कामं करायची? तेव्हा तिथे सारंग म्हणतो की परंतु ऐश्वर्या, दादाने जे पैसे जिंकले होते ते पैसे कदाचित सगुणाच्या उपचारावरती खर्च झाले असावेत. पैसे संपले असतील त्यांच्याकडचे. तेव्हा ऐश्वर्या सारंगला जानकी ऋषिकेशबद्दल सहानुभूती दाखवते. ती तिथे त्याला म्हणते की सारंग, जर एवढे पैसे संपलेच होते तर आपण दिले नसते का? यांच्यासाठी नाही, परंतु ओवीच्या लेकराच्या काळजीपोटी तरी दिलेच असते ना. परंतु नाही, यांना ना हे असं सगळं करून आपली इज्जत चव्हाट्यावरती आणायची आहे. रणदेवेंचं नाव खराब करायचं आहे. सारंग पुढे रडतच ऐश्वर्याला सांगतो की जर या आई आणि नानांनी पाहिलं तर त्यांना किती वाईट वाटेल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, रणदिवेंच्या घराची इज्जत ही गाडीचं फडकं पुसण्या इतकी जर राहिली असेल तर त्यांना वाईटच वाटणार असेल ना. परंतु जानकी वहिनींची जर असली कामं करण्याची तीव्र इच्छा असेल तर आपण तर काय करू शकतो? सगळं करून सवरून ऐश्वर्या नामानिराळी राहिलेली असते आणि जानकी ऋषिकेश किती वाईट आहेत. घर सोडून निघून गेले ते गेले, परंतु रणदेवेंची इज्जत ते मुद्दाम घालवतायत असंच ती सारंगच्या डोक्यात भरवते. पुढे ऐश्वर्या सारंगला ऋषिकेश जानकी हे सगळं मुद्दाम करतायत असं दाखवण्याचा प्रयत्न करते. ती नको ते विचार सारंगच्या डोक्यात भरवते. ती सांगते की मला सांगा की कुठली बाई असं सगळं कामं करत बसेल? एखादी बाई, एखादी स्त्री ही घरी बसून पापड लोणची विकेल किंवा घराच्या समोरच्या मागच्या बाजूला भाज्या उगवेल आणि त्या भाज्या विकेल. परंतु नाही, जानकी वहिनींना अशी कामं करायचीच नाही आहेत, कारण त्यांना रणदेवेंची इज्जत चव्हाट्यावरती आणायची आहे. आणि मलाच सांगा सारंग की जानकी वहिनी किती शिकलेल्या आहेत की नाहीत? त्यांना सहज नोकरी मिळेल. परंतु नाही, हे सगळं त्यांना मुद्दाम करायचं आहे. आणि हे सगळं जे ते दोघं करतायत ना त्याने त्यांना काहीच मिळणार नाही आहे सारंग. यांनी हे जे सुरू केलं आहे ना ते फक्त रणदेवेंची इज्जत घालवण्यासाठी. का? कारण हे जर असं कामं करायला लागली तर जे आसपासचे आजूबाजूचे लोक आहेत ती 10 लोक बोलतील. ते कोणाला बोलणार आहेत? कोणाची इज्जत धुळीला मिळणार आहे? तीच लोक कोणाच्या तोंडात शेण घालणार आहेत? आपलेच घालणार आहेत ना सारंग. एवढी साधी गोष्ट या लोकांना कळत नाहीये. तेव्हा तिथे सारंगला खूप वाईट वाटतं. तो ऐश्वर्याला म्हणतो की मी जाऊन वहिनीशी बोलतो, मला बरं वाटत नाहीये. इतक्यातच ऐश्वर्या त्याला थांबवते आणि त्याला म्हणते की तुम्ही बोलू नका, मीच जाऊन बोलते. कारण ऋषिकेश जानकीवरती अशी फालतूची कामं, छोटी मोठी कामं करण्याची वेळ तिनेच आणलेली असते आणि घरातील लोकांना हे दाखवण्याचा प्रयत्न करायला लागते की ते दोघं मुद्दाम करतायत. आणि भोळा बाबडा सारंग देखील तिच्या बोलण्याला भूलतो, तिच्यावरती विश्वास ठेवतो. नीच ऐश्वर्या ज्यावेळी गाडीच्या खालती उतरते तेव्हा ती जानकीला मुद्दाम म्हणते की काय गं लुचर, त्या दिवशी एक कुस्ती काय जिंकली की हातात माती घेऊन असं करून काहीतरी दाखवत होतीत ना. परंतु जानकी तिच्या तोंडीच लागत नाही. उलट ती तिच्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच्या कामात व्यस्त होते. तेव्हा ऐश्वर्या चिडते आणि म्हणते की थांब, मी तुझ्यासारखी काही आलतू फालतू नाही आहे. आमच्याशी पंगा घ्यायला निघाला होतात ना, परंतु शेवटी भिकेलाच लागलात ना. हे बघ, ही समोर गाडी दिसते आहे ना, ती गाडी देखील पुसून द्यायची. चल पुस पटकन. ऐश्वर्या तिथे रुबाब झाडत असते आणि जानकीला नोकराची वागणूक देत असते. आणि नालायक सारंग हे सगळं निमूटपणे पाहत असतो, ऐकत असतो. जानकी सारंगकडे पाहत असते, परंतु ऐश्वर्या
चाणक्यचा एवढा अपमान करून देखील सारंग तिला एका शब्दानेही बोलत नाही. तर ऐश्वर्या तिथे चाणक्यला म्हणते की काय झालं, ऐकू येत नाही आहे का की गाडी साफ करता करता ती धूळ तुझ्या कानात गेली आहे. मी म्हटलं की ऐश्वर्या रणदिवेची गाडी साफ करून दे चल. ऐश्वर्या सारंगच्या डोळ्यात देखत जानकीचा अपमान करत सुटलेले असते आणि सारंग मूग गिळून गप्प असतो. इतक्यातच रेगे बाहेर येतात आणि ते ऐश्वर्याला पाहून चकित होतात. तेव्हा तिथे ऐश्वर्या मुद्दाम त्याला म्हणते की खरं तर ना, मी तुमच्याकडे एक कॉन्ट्रॅक्ट घेऊन आले होते. एक खूप महत्त्वाचं कॉन्ट्रॅक्ट मी तुम्हाला देणार होते, परंतु माझं ना आता मन बदललं आहे. तुम्ही हे असले फालतूचे लोक जे इथे ठेवलेले आहेत ना, त्यासाठी ही जी तुम्ही 1.5 दमडीची बाई कामाला ठेवली आहे ना, ती मला ऐश्वर्या रणदेवेला मिजाज दाखवते आहे. तिला मी साधी माझी गाडी पुसून दे म्हटलं तर ती माझं ऐकून घेत नाहीये. ऐश्वर्या उलट त्या रेगेलाच धारेवर धरते आणि रेगेला विचारते की जर असल्या लोकांना इथे कामं करायला जमतच नाहीत तर कशाला असल्या फालतू लोकांना कामाला ठेवता तुम्ही, हाकलवून द्यायचं ना इथून. तेव्हा तिथे रेगे देखील चाणक्यचा अपमान करतो. तो जराही भान ठेवत नाही. उलट तो चाणक्यला तिच्या नावाने हाक मारतो आणि म्हणतो की तू तर मग मोठ्या तोऱ्याने म्हणाली होतीस जे पडेल ते काम करेल, आणि आता काय झालं. ऐश्वर्या मॅडमची गाडी पुसायची आहे ना, पुसून दे पटकन. रेगे देखील चाणक्यला ऑर्डर सोडतो, परंतु चाणक्यचा नाईलाज असतो कारण ती त्या ठिकाणी काम करण्यासाठी आलेली असते. ऐश्वर्या त्याचाच फायदा उचलते. ज्यावेळी चाणक्य सारंगची गाडी पुसत असते त्याच वेळेस तिचं लक्ष सारंगकडे असतं. त्यानंतर तिला एक प्रसंग आठवतो की हा तोच सारंग आहे का जो सतत चाणक्य ऋषिकेशला म्हणायचा की माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, आणि सारंग आपले डोळे कान सगळं काही बंद करून घेतलेलं असतं. एवढा त्याची बायको ऐश्वर्या त्याच्या डोळ्यांदेखत तिचा अपमान करते आहे हे देखील आता त्याला दिसत नसतं. बिचारी जानकी तो सगळा अपमान निमूटपणे सहन करते कारण तिला वेळेवरती ओवीचे पैसे भरायचे असतात. तर रेगे तिथे ऐश्वर्याचा पाहुणचार करायला लागतात. ते तिला म्हणतात की तुम्ही असं उन्हात का थांबला आहात, चला ना AC केबिनमध्ये. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की असू देत, कधी नव्हे ते आज पहिल्यांदा माझ्या मागे सूर्य उगवला आहे ना, चांगलं मावळ तापवते, तुम्ही जा तोपर्यंत. सारंगला खूप वाईट वाटत असतं. चाणक्यसाठी तो खूप रडत असतो, परंतु तोंडातून एक शब्दही त्याने ऐश्वर्यासाठी काढलेला नसतो. तर चाणक्य ज्यावेळी सारंगची गाडी पुसून देत असते तेव्हा सारंगला चाणक्यसोबतचे प्रसंग आठवतात की चाणक्यने आई बनून त्याच्यावरती माया प्रेम केलेलं असतं आणि आज तोच सारंग चाणक्यच्या बाबत असा वागत असतो. चाणक्यला देखील खूप वाईट वाटत असतं, परंतु ती गप्प असते. तर ऐश्वर्या मुद्दाम चाणक्यला म्हणते की काय गये, तू मला घरातील लादी आणि केर काढायला लावला होतास ना, परंतु आता बघ तुझा जो स्वाभिमान आहे ना, आता तो स्वाभिमानच मी पुसून टाकणार आहे. तर तोचपर्यंत इकडे रणदेवेच्या घरात अवंतिका सौमित्र नानांकडे आलेले असतात. सौमित्र नानांना विचारतो की तुम्हाला काय सांगायचं आहे. नाना तिथे बोटाच्या इशाऱ्याने पेन आणि कागद मागत असतात. तेव्हा तिथे सौमित्र म्हणतो की बरं ठीक आहे नाना, आपण परत ट्राय करूयात, तुम्ही सांगण्याचा तरी प्रयत्न करा. इतक्यात अवंतिकाच्या डोक्यात ट्यूब पेटते. अवंतिका सौमित्राला म्हणते की अरे सौमी, नानांना पेन आणि कागद हवाय, म्हणजे त्यांना काहीतरी लिहून दाखवायचं आहे. तेव्हा सौमित्र पटकन उठतो, पेन आणि कागद काढून घेतो. तर तो तिथे नानांना विचारतो की सांगा नाना काय लिहायचं आहे. तेव्हा नाना त्या कागदावरती सौमित्रला गोल काढायला सांगतात. ज्यावेळी सौमित्र नानांच्या सांगण्यावरून त्या कागदावरती गोल काढतो त्यानंतर त्या गोलाचा ते दोघेही अर्थ लावत असतात की नानांना नक्की या गोलाबद्दल काय सांगायचं असेल, हा गोल आहे तरी काय. नाना तिथे सौमित्राला सांगत असतात. सौमित्र अवंतिका दोघेही विचार करत असतात, दोघेही वकिली बुद्धीचे. तेव्हा तिथे सौमित्र नानांना म्हणतो की नाना विहीर, आपल्या शेतातल्या विहिरीबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे का. तेव्हा नाना हात झटकतात. सौमित्र विचार करत करत अवंतिकाच्याच भोवती फेऱ्या घालत असतो. अवंतिका चिडते आणि ती म्हणते की सौमी यार, एक तर मला विचार करता येत नाहीये आणि त्यातून तू पंख्यासारखा माझ्या भोवती फिरू नकोस बरं. त्यानंतर सौमित्र बाजूला जातो. दोघेही वकील बुद्धीने दोघांचीही डोकं लढवत असतात की नानांना नक्की काय सांगायचं असेल. नानांनी जे गोल लिहायला लावलंय त्या गोलाचा अर्थ तरी काय असेल. त्यानंतर सौमित्र तिथे नानांना विचारतो की पंख्याबद्दल काय सांगायचंय का. तेव्हा नाना पुन्हा चिडतात. अवंतिका तिथे नानांकडे लक्ष देते
की त्यांना नक्की काय सांगायचं असेल. दोघेही विचार करत असतात. तेव्हा तिथे नाना चिडतात आणि म्हणतात की खरं तर मला ज्या गोष्टीबद्दल खुलासा करायचा आहे त्याबद्दल या दोघांना काहीच माहिती नाही आहे. अवंतिका तिथे नानांना विचारते की सांगा ना नाना. तर सौमित्र नानांना म्हणतो की थोडंसं स्लो सांगा जे करून आमच्या लक्षात येईल. नाना डोक्याला हात लावतात आणि म्हणतात की कसं सांगू, कसं समजावू यांना. नानांनाही कळत नसतं की त्या दोघांना कसं समजवावं आणि नानांना काय सांगायचं आहे, काय अर्थ लावायचा आहे तो त्या दोघांना कळत नसतो. त्याच नंतर अवंतिका तिथे आता घाम पुसत असते तेव्हाच नाना तिच्या साडीकडे इशारा करतात. तेव्हा अवंतिका म्हणते की साडी. तेव्हा अवंतिका सौमित्राला सांगते की नानांनी मगाशी मंगळसूत्र आणि कुंकाकडे हात दाखवला होता. म्हणजेच आईना मी बोलावून आणू का? नाना तुम्हाला आईना काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे का? तेव्हा नाना पुन्हा चिडतात. दोघेही अर्थ लावण्याचा खूप प्रयत्न करत असतात. अगदी अतोनात प्रयत्न करत असतात. त्याच नंतर नाना तिथे डोक्याला हात लावतात. अवंतिका तिथे सौमित्राला म्हणते की मला समजलंय नानांना काय सांगायचं आहे. नाना तुम्ही सगुणाबद्दल बोलताय का? सगुणाची साडी जळाली त्याबद्दल तुम्हाला विचारायचं आहे का? परंतु ती बरे आहे. तेव्हा नाना पुन्हा चिडतात. नानांना सुचतच नसतं की दोघांना कसं समजवावं. त्यानंतर अवंतिका नानांच्या बोलण्याचा हळूहळू अर्थ लावते आणि ती म्हणते की डोक्यावरती पदर, हो ना? आणि त्यानंतर अवंतिका डोक्यावर पदर घेते. तेव्हा सौमित्र धक्क्याने उठतो आणि म्हणतो की नाना तुम्हाला जानकी वहिनीला भेटायचं आहे का? तेव्हा नाना रडायला लागतात. ज्यावेळी नाना रडत असतात तेव्हा सौमित्र नानांना घट्ट मिठी मारतो आणि तो म्हणतो की तुम्ही काळजी करू नका नाना, मी जानकी वहिनींना नक्की तुम्हाला भेटायला घेऊन येईन. तेव्हा अवंतिका सौमित्राला म्हणते की परंतु कसं शक्य आहे सौमी? अरे ती आगाऊ ऐश्वर्या घरात असताना आपण जानकी वहिनींना कसं घरात घेऊन येऊ शकतो? तेव्हा सौमित्र म्हणतो की परंतु काहीतरी करावं लागेल ना. नानांना जे काही सांगायचं असेल ते जानकी वहिनीलाच समजू शकतं. तर सौमित्रने आता तिथे सांगितलेलं असतं, निश्चय पक्काच केलेला असतो की तो नाना आणि जानकीची भेट नक्की घालून देईल. तेव्हा अवंतिका म्हणते की हो सौमित्र, आता काहीही झालं तरी देखील आपण जानकी वहिनींना घरी घेऊनच यायचं. तर तोचपर्यंत नीच ऐश्वर्या इकडे जानकीच्या परिस्थितीवरती हसत असते. जानकीला व ऋषिकेशला संघर्षाच्या वाटेवरती तिनेच ढकललेलं असतं आणि त्यानंतर त्यांच्या परिस्थितीवरती हसून त्याचा मजाक बनवते. जानकीला टोमणे मारायला लागते, अपमानित करायला लागते. ऐश्वर्या मुद्दाम जानकीला हिणवते. ती म्हणते की काय जानकी, ऋषिकेश, रणदिवे, अहो ज्या हातात घराण्याच्या किल्ल्या होत्या, ज्या हातात मानाची पूजेची थाळी होती, आज त्या हातात काय आलं आहे? गाडी पुसायचं साधं फडकं. त्यानंतर जानकीला मुद्दाम ऐश्वर्या म्हणते की अगं जरा हळू जानकी. नाही म्हणजे गाडी एवढ्या फास्ट पुसण्याच्या नादात हातावरच्या नशिबाच्या रेषाही पुसल्या जातील. जानकी स्वतःचं काम निमूटपणे करत असते. ती ऐश्वर्याच्या तोंडीच लागत नाही. त्यानंतर जानकी ज्यावेळी गाडीच्या मागची बाजू पुसत असते इतक्यातच त्या शिपायाने ऐश्वर्याला कॉफी आणून दिलेली असते. त्याच वेळेस नीच ऐश्वर्याच्या डोक्यात वेगळंच कारस्थान शिजतं आणि जानकीला मुद्दाम पुन्हा त्रास देण्यासाठी ती गाडीवरती ती कॉफी ओतते. सारंगला देखील ऐश्वर्याच्या वागण्याचा धक्का बसतो. तो धक्क्याने तिच्याकडे पाहत असतो. ऐश्वर्या मुद्दाम म्हणते की अरे बापरे, गाडीवरती तर चुकून कॉफी सांडली गेली. तू एक काम कर ना, ती गाडी पुन्हा पुस. जानकीच्याही लक्षात येत असतं की ऐश्वर्या मुद्दाम त्रास देते आहे. मुद्दाम टोमणे मारते, अपमानित करते, हिणवते. सारंग उतरून गाडीच्या बाहेर येतो. तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम जानकीला म्हणते की कसं आहे ना, घरातल्या आतली घाण आणि गाडीच्या बाहेरची घाण वेळीच पुसली गेलेली बरी, नाही का? तेव्हा ती जानकीला ऑर्डर सोडते की चल पटकन गाडी पुस. किती वेळ लावते आहेस? ते बघ तिकडे देखील राहिला आहे, नीट पुस ना, तुला कळत नाही आहे का? असं खूप काही बोलत असते. बिचारी जानकी अडकलेली असते. आता तिने ऐश्वर्याला दुर्लक्ष करून ती नोकरी सोडण्याचा विचार केला तर प्रश्न ओबीच्या फीचा असतो, तिच्या संसाराचा असतो. त्यामुळे जानकीला नाईलाजाने ते सगळं सहन करावं लागत असतं. जानकीने तिथे काम शोधून तिने कामाला सुरुवात देखील केलेली असते. तर तोचपर्यंत जानकीला काम करू लागू नये यासाठी ऋषिकेश देखील प्रयत्न करत असतो. त्यासाठी तो किशोर मालकाकडे आलेला असतो.
त्याने जानकीला वचन दिलेलं असतं की काहीही झालं तरी हा ऋषिकेश रणदिवे हार नाही मानणार. आणि त्याचसाठी काम शोधण्यासाठी ज्यावेळी ऋषिकेश येतो तेव्हा ते मालक ऋषिकेशला बरोबर ओळखतात. ते ऋषिकेशला विचारतात की परंतु तुम्ही कामाबद्दल का विचारताय? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की खरं तर इथे कामासाठी एक माणूस हवा आहे असं मला कळलं होतं. खरं तर मला कामाची खूप जास्त गरज आहे. मला पैशांची नड भासते आहे आणि त्यातून खायप्यायचे देखील माझे खूप वांदे झाले आहेत. ऋषिकेश त्यांच्यापासून स्वतःची परिस्थिती अजिबात लपवून ठेवत नाही. तो अगदी खुलून सगळं काही सांगतो. तर ऋषिकेश त्यांच्यासमोर हात जोडतो. तेव्हा ते साहेब ऋषिकेशला समजून घेतात, त्याची परिस्थिती समजून घेतात आणि ऋषिकेशला काम द्यायला तयार होतात. ते म्हणतात की अहो हात काय जोडताय? हे बघा, तुम्हाला गाडी चालवता येते ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, लायसन्स देखील आहे माझ्याकडे. तेव्हा ते किशोर मालक सांगतात की मग तर बेस्टच झालं. तुम्ही एक काम करा, हे माझं कार्ड घ्या आणि उद्यापासून कामाला रुजू व्हा. आणि तुम्ही पैसे किती घेणार कामाचे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तुम्ही द्याल तेवढे घेईल, फक्त मला कामाची गरज आहे. तेव्हा ते मालक ऋषिकेशला सांगतात की ठीक आहे, प्रत्येक फेरीचे मी तुम्हाला 5,000 देईन, चालेल ना? तेव्हा ऋषिकेशला मोठ्या पगाराचीच नोकरी मिळालेली असते. ऋषिकेश आनंदाने वेडापिसा होतो. आता त्याला त्याची परिस्थिती बदलण्याचा एक खूप मोठा चान्स मिळालेला असतो. ऋषिकेशला वाटत असतं की त्याला मोठ्या पगाराची नोकरी मिळाली आहे. आनंदाने तो तेथून जातो. परंतु हा सयाजीरावांचा त्याच्यासाठी रचला गेलेला एक सापळा असतो आणि बिचारा त्यात तो अडकतो. सयाजीराव येऊन त्या मालकाला म्हणतात की काय रे भुसनाळ्या, जबरदस्त ॲक्टिंग करतोस. खोट्या मोबाईलवरती खोटा फोन. त्या ऋषिकेश रणदेवीला पोत्यात भरलास ना तू? तेव्हा तो म्हणतो की तुम्ही सांगितल्याप्रमाणेच सगळं केलं आहे साहेब. तर तिथे सयाजीराव हसतात आणि त्याला सांगतात की आता ऋषिकेश रणदिवे उद्या जाताना तर कोल्हापूरला जाईल, परंतु येताना चौघांच्या खांद्यावरतीच येईल. सयाजीरावांनी अगदी खालची पातळी गाठलेली असते. त्याने ऋषिकेशला मारल्याचा डाव रचलेला असतो. तर इकडे ऐश्वर्या तिथे जानकीला म्हणते की वा मस्त, काय गाडी चकाचक करून दिली आहेस ग तू माझी. मला सांग की तू आमच्या घरात राहत होतीस त्यावेळी ते चांदीची भांडी अशीच साफ करून होती ना, अगदी चकचकीत. नीच ऐश्वर्या सारंगच्या समोर जानकीचा खूप अपमान करत असते. उलट ती पुढे जानकीला हे सांगते की तू एवढी भांडी चकचकीत करत होती, एवढं तुला छान पुसता वगैरे येत होतं, तर मग गावात धुणं भांड्याचं काम का शोधलं नाहीस तू? नाही म्हणजे हे असली गाडी पुसण्याची कामं कशाला करतेस? म्हणजे कसं तुझ्या दुपारच्या जेवणाची सोय झाली असते ना. तेव्हा जानकी धक्क्याने सारंगकडे पाहत असते आणि नीच सारंग मूग गिळून शांत असतो. ऐश्वर्याला एका शब्दानेही तो सुनवत नाही. ऐश्वर्या तिथे पुढे जानकीला म्हणते की असो, तो तुझा चॉईस आहे ना, मला काय घेणं देणं आहे. ऐश्वर्या तिथे जानकीला म्हणते की घरात जर एवढं छानसं काम केलं तर नाना नेहमी तुला बक्षीस द्यायचे ना जानकी. आता मी देखील तुला बक्षीस देणार. एवढी माझी गाडी चकचकीत पुसून काढली आहे म्हटल्यानंतर बक्षीस तर द्यायलाच हवं ना. ती सारंगला म्हणते की सारंग चला द्या पैसे. तेव्हा सारंग तिथे ऐश्वर्याला गप्प बसायला सांगतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय सारंग, एवढं तुमच्या वहिनीने तुमची इज्जत चव्हाट्यावरतीच आणली आहे. बघा मागे बघा, इकडे तिकडे बघा, लोक कसे आपल्या तोंडाकडे बघतायत. आता एवढी वहिनीने इज्जत घालवलीच आहे तर आपण आपली इज्जत वाचवूया ना, त्यात चला पैसे द्या. तेव्हा तिथे सारंग सुरुवातीला 100 रुपये काढतो आणि त्यानंतर ते पैसे पुन्हा ठेवतो आणि त्यानंतर तो 500 रुपये काढतो. सारंगचे हात थरथरत असतात. तेव्हा तिथे ऐश्वर्या त्याचा हात पकडते आणि त्याच्या हातून ते पैसे घेते आणि सारंगला म्हणते की काय सारंग, अहो मी तुम्हाला घरची इज्जत राखूया असं म्हटलं आहे, पैसे उधळायचे हे नाही सांगितलं. ती उलट सारंगला म्हणते की एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची हा सारंग, ज्याची जेवढी लायकी असते ना त्याला त्याच लायकीप्रमाणे द्यायचं असतं. असं म्हणत जानकीचा अपमान करत ऐश्वर्या ते पैसे सारंगच्या खिशात ठेवते आणि त्यानंतर गाडीतून जे खोटं नाणं असतं ते नाणं घेऊन येते. जानकी मुद्दाम ऐश्वर्याकडे दुर्लक्ष करते, तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. तर ऐश्वर्या ते खोटं नाणं घेऊन येते आणि ती जानकीला ते नाणं दाखवत तिला म्हणते की हे बघ, ही गोष्ट आठवते आहे का तुला? हे तुझ्या ओवीच्या खेळण्यातलं खोटं नाणं आहे. खोटाड्या माणसासाठी खोटंच नाणं.
इतके दिवस गोडगोड बोलून खोटेपणा करून सर्वांचं मन जिंकली होतीस ना तू जानकी, परंतु तुझा तो खोटारडेपणा सर्वांच्या समोर आला आहे आणि तुझ्या खोटेपणाची शिक्षा आता मी तुला देणार. त्यानंतर ऐश्वर्या जानकीला सांगते की तुला माहिती आहे का, पूर्वी खोटेपणा जर केला ना तर गरम लोखंडाच्या शिक्क्याचा ठसा उमटवायचे कपाळावरती. पूर्वी ज्यावेळी त्याच्या कपाळी खोट्याचा शिक्का, जो लोखंडाचा शिक्का दिला जायचा ना, तर तो ज्यावेळी स्वतःला आरशात पाहायचा ना, तेव्हा त्याला जाणीव व्हायची की तो खोटारडा आहे, खोटा आहे, पापी आहे, खूप पाप केलं आहे त्याने. आणि ज्यावेळी तो घराच्या बाहेर फिरायचा ना, तेव्हा त्याच्या कपाळावर शिक्का पाहताच लोक ओळखायचे की हा खोटारडा आहे. पूर्वीचे लोक ना बरोबर असायचे. सारंग, ती शिक्षा आता देखील असायला हवी होती ना, असं ऐश्वर्या मुद्दाम सारंगला विचारते. त्यानंतर ऐश्वर्या जानकीला म्हणते की खोट्याच्या कपाळी खोटंच नाणं शोभून दिसतं नेहमी. आणि नीच ऐश्वर्या तिथे ते खोटं नाणं जानकीच्या कपाळी लावते. सारंग मूर्खासारखा फक्त तमाशा पाहत असतो. जानकीला खूप मोठा धक्का बसतो. हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की ज्यावेळी ऋषिकेशला समजलं की जानकीच्या कपाळी ऐश्वर्याने खोटं नाणं लावलं होतं, ऋषिकेश रागाने पेटून उठलेला असतो. तो तिथे म्हणतो की त्या नीच ऐश्वर्याने माझ्या बायकोच्या कपाळी खोटं नाणं लावलं. जानकी बस, हे तिचं अति होतंय आता. तर जानकी शांत असते. तर तोचपर्यंत सारंगला ऐश्वर्याचा खरा चेहरा समजलेला असतो. सारंग तिच्यावरती खूप चिडतो. ऑफिसमध्ये गेल्यानंतर तो म्हणतो की ऐश्वर्या, हे सगळं तुम्ही मुद्दाम केलं, मुद्दाम जानकी वहिनीचा अपमान केलात, खुन्नस काढली तुम्ही तिच्यावरती. तेव्हा ऐश्वर्या सारंगला म्हणते की काय बोलताय तुम्ही सारंग. सारंग चिडतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की अजिबात ओरडायचं नाही, तोंड बंद ठेवायचं. सारंगने अगदी पहिल्यांदा बरोबर निर्णय घेतलेला असतो. ऐश्वर्याचं तोंड बंद केलेलं असतं. त्याचनंतर सौमित्र, अवंतिका, ऋषिकेश जानकीच्या घरी आलेले असतात. तेव्हा ऋषिकेश त्यांच्यावरती चिडतो आणि म्हणतो की का पुन्हा आमच्या दारात भिकाऱ्यासारखे येत आहे, चला निघा इथून. आणि त्यांच्या तोंडावरतीच ऋषिकेश दरवाजा लावत असतो. तेव्हा सौमित्र अगदी जोर लावून तो दरवाजा ढकलतो आणि सारंग ऋषिकेशला सांगतो की नानांना वहिनीला भेट